दिगभर दुःख असताना देखील समाजासाठी म्हणा किंवा दुसऱ्यांच्या सुखात दुःखात सहभागी होणारा हा सच्चा मित्र आहे। मामा म्हणून प्रचलित आहेत। आणि मामा कोणाला म्हणतात तर जो आपल्या सर्व जवळचा असेल, जो मायेचा असेल, याला आपण प्रेमाने मामा म्हणत असतो। तरी पण मामाची जी ऍक्टिव्हिटी आहे ही वयाच्या 21व्या वर्षात असलेल्या तरुण मुलासारखी असते, परंतु मामा आजही 21 वर्षाच्या मुलाला लाजवेल असं काम मुकुंद मामाचं आहे। मामा म्हणजे हा आमचा जिव्हाळ्याचा एक जवळचा मित्र आहे। आमच्या सख्या मामापेक्षाही मामा आमचे लाडके मामा आहे। शिर्डी ही साईबाबांची पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते। या मातीत अनेक वेगवेगळे व्यक्तिमत्व सुद्धा जन्मले, ज्यांनी ज्यांनी श्री साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी मंत्र आपल्या जीवनात अवलंबिला त्यांचं जीवनमान पालटले आहे। साईंच्या नगरीत तुम्ही प्रामाणिक भाव ठेवत साईबाबांवर श्रद्धा ठेवली की कितीही संकटे आली तरी त्यांना धीरोदत्तपणे तोंड देण्याची शक्ती साईबाबा देतात। याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा कुठेही गाजावाजा प्रसिद्धी न करता फक्त कर्म करता जा, फलकी चिंता मत कर अशा भावनेनं अनोखे साई सेवेचं कार्य करणारे शिर्डीतील वयाची हाफ सेंचुरी गाठलेले ऊर्जावान निस्सीम साई भक्त मुकुंद गोंदकर उर्फ मामा यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी व पंचक्रोशीतील त्यांच्यावरील प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवारानं त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। अतिशय मनमिळावू, हसतमुख आणि श्री साईबाबांच्या कोणत्याही कार्यात न बोलवता स्वतःला झोकून देत निस्वार्थ काम करणारे मुकुंद मामा यांचा चाहता वर्ग मोठा असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांना देखील मुकुंद मामांच्या चक्क 50च्या वर वय असताना त्यांच्यात असलेली ऊर्जा आणि फिटनेस बाबत मोठं आश्चर्य वाटत असते। अशा सर्वांच्या लाडक्या मुकुंद मामांना साई न्यूजच्या वतीनं वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। या प्रसंगी शिर्डीतील काही मान्यवरांनी त्यांच्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। मामा म्हणजे हा आमचा जिव्हाळ्याचा एक जवळचा मित्र आहे। शिर्डी शहरातील लाडके मामा म्हणून प्रसिद्ध असलेले मुकुंद मामा गोंदकर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे मित्रपरिवाराने आम्ही बसलो। आज त्यांना इथे बोलवलंय। तर मामाचा वाढदिवस म्हणजे हा खूप आनंदाचा क्षण आहे। लहानपणापासून जसं मामाचं माझे संबंध आहे, माझ्या भावाचे संबंध आहे, तसं मामा म्हणजे आमचे एकदम घरातले। आमच्या सख्या मामापेक्षाही मामा आमचे लाडके मामा आहे। मामा म्हणजे एक निस्सम साई भक्त आहे आणि मामांकडे एकदा बघितलं ना तर खूप चांगल्या प्रकारची एनर्जी दी की कम से कम मामाचं वय आज 46 असेल किंवा 45 असेल, तसं वाटत नाही मामाकडे पाहिल्यावर मामा 45 मामा 46 असेल वयाने। पण मामाकडे बघितलं ना का आपल्याला पण उत्स्फूर्तता वाटते की यार आपण पण मामासारखं हे केलं पाहिजे। आज गावामध्ये मामाचं कार्य पण चांगलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी बघा आपण कुठल्याही कार्यक्रम असलो तर मामाचं पहिलं अस्तित्व असतं कधी तर मामा पहिल्या ज्या ठिकाणी जातात। आणि मामांनी प्रत्येक कार्यक्रमात असं कधी माहिती न झालं तरी मामाला जर कधी कळलं तर मामा स्वतःहून सहभागी जातात। कोणी जरी सांगितलं नाही तरी मामाला जर समजलं का आज इथं असं कार्यक्रम आहे बाबांचा, तिथं मामा उत्सुकपणे जातात। आणि मामांचं खूप कार्य चांगलं आहे। त्यामुळं मामांना मी साईबाबाचरणी एकच प्रार्थना करतो की आमच्या गावातील शिर्डी गावातील खूप चांगले व्यक्तिमत्व आमचे आदरणीय मुकुंद मामा गोंदकर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज आमचे बंधू मुकुंद गोंदकर उर्फ मामा यांचा वाढदिवस साजरा झाला। आज त्यांचं वय जवळजवळ 51-52च्या दरम्यान आहे। तरी पण मामाची जी ऍक्टिव्हिटी आहे ही वयाच्या 21व्या वर्षात असलेल्या तरुण मुलासारखी असते आणि नेहमीच हसतमुख, कोणतेही सार्वजनिक काम असो ते पुढाकाराने घेतात आणि त्या कामाला ते तडीच लावतात। असंच शिर्डीमध्ये त्यांचं असं योगदान म्हणावं लागेल की साईबाबांच्या मूर्ती ज्या जीर्ण झालेल्या असतात त्या कुठं जरी पडलेल्या दिसल्या किंवा ठेवलेल्या दिसल्या तर त्या गोळा करून त्या गंगेत विसर्जन करतात, असं त्यांचं नित्यक्रम आहे। आणि आजही मामा एकदम 21 सारखे असल्यासारखे वाटतात। म्हणून आमच्या गोंदकर कुटुंबियाच्या वतीनं त्यांना मामांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा अशा या मुकुंद मामांना आमच्यातर्फे देतो। धन्यवाद। मुकुंद मामा गोंदकर हे माझे बाल सवंगडी आहे। आम्ही दोघं एकाच गल्लीत शेजारी राहिलो होतो। लहानपणापासून आम्ही सोबत होतो। मुकुंद मामा लहानपणापासून हरहुन्नरी आणि हुशार विद्यार्थी, शाळेत पण हुशार विद्यार्थी होता। आणि तुम्ही बघितलं असेल का मुकुंद मामाचं वय आज 51-52 असेल, परंतु मामा आजही 21 वर्षाच्या मुलाला लाजवेल
असं काम मुकुंद मामाचं आहे. साईबाबांच्या शिर्डीमध्ये कोणतंही सार्वजनिक काम असो, धार्मिक कार्य असो, मुकुंद मामा सदैव अग्रेसर असतो आणि अतिशय मैत्रीभाव जपणारा असा मुकुंद मामा. त्यांचा काल वाढदिवस झाला. या वाढदिवसाला मी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व धन्यवाद देतो. आमचे स्नेही आणि आमचे पिढ्यानपिढ्याचे संबंध असणारे मुकुंद गोंदकर यांचा काल वाढदिवस झाला. खऱ्या अर्थानं मुकुंद गोंदकर यांना मामा म्हणून प्रचलित आहेत. आणि मामा कोणाला म्हणतात तर जो आपल्या सर्व जवळचा असेल, जो मायेचा असेल, याला आपण प्रेमाने मामा म्हणत असतो. असेच आमचे मुकुंद मामा यांचा काल वाढदिवस झाला. खरं तर मामांविषयी बोलण्यासारखं खूप आहे, कारण आज मी प्रत्येक जीवनाच्या चढणघडणीमध्ये मी त्याचा साक्षीदार आहे. खूप मोठे दुःख या माणसाने झेललेत. ढिगभर दुःख असताना देखील समाजासाठी म्हणा किंवा दुसऱ्यांच्या सुखात दुःखात सहभागी होणारा हा सच्चा मित्र आहे. मी अनेक अनुभव घेतलेले आहेत, कारण पहिल्यापासून म्हणजे सांगायला हरकत नाही, मुकुंद जो मामा आहे त्याच्या पहिली बायको होती, तिला कॅन्सर झाला, नंतर मुलीचा आजारपण, अनेक गोष्टीचं दुःख सावरून हा बाबा या आयुष्यामध्ये उभा राहिला आहे. खरं तर युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आज काबाड कष्ट करून, आज खऱ्या अर्थानं बँकेचं कलेक्शन करून हा आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह अतिशय प्रामाणिकपणे करतोय. आज मामाच्या जागी दुसरं कोणी असतं तर तुम्ही आज पाहता शिर्डीची परिस्थिती, चुकीचा व्यवसाय करून देखील त्याने आपलं कुटुंब चालवलं असतं. परंतु मामाचं असं वैशिष्ट्य आहे की अतिशय प्रामाणिकपणे बँकेचं कलेक्शन करून दारोदार हिंडून हा कलेक्शन करतो आणि आपल्या कुटुंबाचा प्रामाणिकपणे उदरनिर्वाह चालवतो. असा प्रामाणिक मामाचा वाढदिवस आहे. आणि खऱ्या अर्थानं मामाचा अजून एक गुण आहे की ज्या भग्न झालेल्या मूर्त्या आहेत सद्गुरू साईबाबांच्या, की ज्या सद्गुरू साईबाबांच्या जीवावर आम्ही सर्व शिर्डीकर पोट भरतो, अशा ज्या मूर्त्या, हे जे कारखान्याचे लोक असतात, ते नालायक लोक या मूर्त्या रस्त्यावर टाकतात, पण हाच आमचा मामा या सगळ्या मूर्त्या रात्रंदिवस गोळा करतो आणि गोदावरी नदीमध्ये त्यांना विसर्जित करतो. इतकी त्यांची बाबांप्रती त्याची श्रद्धा देखील आहे. अशा मामाला उदंड आयुष्य मिळो असं सद्गुरू साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याचं येणारं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं जावं. कारण खऱ्या अर्थानं आमच्या मामाने खूप दुःख झेललंय, परंतु सद्गुरू साईबाबा नक्कीच त्याला येणाऱ्या काळात सुखानं भरून त्याला त्याची झोळी भरतील असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आणि मामाला पुनश्च एकदा आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो. ओम साईराम. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.